ओके, आज आहे आपलं आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 3. आयोनिक इक्विलिब्रियमचं किती लेक्चर आहे आपलं आजचं? 3rd लेक्चर आहे, 3रं लेक्चर आपलं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो बोला. काय शिकलो आपण? सगळ्यात पहिल्यांदा काल काय शिकलो? ऍसिड आणि बेस, बरोबर का? ऍसिड अँड बेसच्या डेफिनेशन्स पाहिल्या वेगवेगळ्या. सगळ्यात पहिल्यांदा कोणती कन्सेप्ट? अरेनियस ऍसिड, अरेनियस कन्सेप्ट, बरोबर. अरेनियस ऍसिड, अरेनियस बेस. त्यानंतर बोला लॉरी कॉन्सेप्ट, बरोबर का? आणि 3rd लुईस कॉन्सेप्ट, बरोबर. काय डाऊट? हे आपण ऑलरेडी काल पाहिलं. त्यानंतर बोला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कसे ओळखायचे? कॉन्जुगेट ऍसिड अँड बेस कसे ओळखायचे हे आपण पाहिलं. बोला 3rd एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर आपण पाहिलं, बरोबर का? म्हणजेच काय रे, वॉटर कॅन ऍक्ट ॲज ऍसिड ॲज वेल ॲज बेस. त्याला म्हणतो आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. पुढे बोला ऑसवर्ड्स डायल्यूशन लॉ पाहिला. काय पाहिलं आपण? ऑसवर्ड्स डायल्यूशन लॉ पाहिला. 4 काय पाहिलं आपण? ऑसवर्ड्स डायल्यूशन लॉ. त्याच्यामध्ये फायनली आपलं इक्वेशन आलं होतं काय? के ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अल्फा इंटू सॉरी बोला के इज इक्वल टू काय आलं आपल्याकडे? अल्फा इज सॉरी उलट झालं. अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के इंटू सी. अल्फा इंटू व्ही. अल्फा इज इक्वल टू के अपॉन सी, बरोबर का? के ए इज इक्वल टू काय आलं तुमच्याकडे? अल्फा स्क्वेअर इंटू सी, बरोबर का? किंवा के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. हे 4 फॉर्म्युले आपल्याकडे काल आलेले आहेत, बरोबर का? यालाच काय म्हणतो आपण? ऑसवर्ड्स डायल्यूशन लॉचं स्टेटमेंट. नेक्स्ट आज काय पाहिजे आपल्याला? आता पहा, जे वॉटर असतं तुमचं ज्याचा पीएच किती आहे 7, त्याचा पीएच किती असतो? 7 पीएच ला वॉटर तुमचं ना ऍसिड असतं ना बेस असतं, न्यूट्रल असतं. कसं असतं? परंतु काही प्रमाणामध्ये ते वॉटरचं आयोनायझेशन होत असतं. वॉटरचं काय प्रमाणात? म्हणजेच काय, वॉटरला जर तुम्ही असंच ठेवलं 25 डिग्री सेल्सिअसला जरी ठेवलं तरी ठीक आहे, नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तुम्ही वॉटरला, तर काय होतात? त्याच्यामध्ये आयन्स तयार होतात. त्याच्यामध्ये काय तयार होतात? तसे वॉटरमध्ये आयन्स तयार व्हायला नाही पाहिजे तरी सुद्धा वॉटरमध्ये काय होतात? आयन्स तयार होतात. त्यालाच म्हणतो आपण ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. आपण काही करत नाही, ऑटोमॅटिकली काय होतात? आयन्स त्या ठिकाणी तयार होत असतात. काय म्हणतो त्याला आपण? ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ओके, प्युअर वॉटर ionizes to a small extent. The ionization equilibrium of water is represented as. ओके, प्युअर वॉटर जे असतं ते काय होतं तुमचं? काही प्रमाणात आयोनाइज होतं. जर वॉटरचं आयोनायझेशन झालं, वॉटरचं काय झालं? त्याच्यापासून काय तयार होणार? आयन्स. काय तयार होईल त्याच्यापासून? आयन्स 2 प्रकारचे असतात. एक असतात कॅटायन, दुसरे काय असतात? असे आयन्स ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, असे आयन्स ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. एनायन काय म्हणायचं त्यांना? वॉटर आहे. पहा, एक वॉटरचा मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत काय करतो? रिॲक्ट करतो, त्याच्यामध्ये आयन्स तयार होतात. एक पॉझिटिव्ह आयन तयार होतो कोणाचा? H3O+ ला, आणि एक निगेटिव्ह आयन तयार होतो कोणाचा? OH- कोणाचा होतो? झाले का? पहा या ठिकाणी ह्या H2O मधला एक H इकडच्या H2O मध्ये आलाय. आधी 2 H होते, इकडून एक H आला, काय झाला तो? H3O. एक H आलाय म्हणून पॉझिटिव्ह साईन, हायड्रोजन आला म्हणून. इथं 2 H होते, ह्याच्यातला एक H गेला, काय राहिला? एक H. आणि काय राहिला? म्हणून इथं एक H गेला म्हणून OH-. समजलंय का? ही रिॲक्शन कळली आहे का? याच्यात काही डाऊट? पुन्हा काय सांगायचं का? विचारा पटकन. बोला, अजून काय सांगायचंय? समजलंय नक्की? आता पहा,
जसं आपण मगाशी ऍसिड साठी कॉन्स्टंट काढला, काय आला तो के. बेस साठी जरी कॉन्स्टंट काढला तो काय येतो, तसंच आपल्याला वॉटर साठी सुद्धा कॉन्स्टंट काढता येईल आता, कारण त्याचं काय झालंय आयोनायझेशन झालं. काय झालं त्याचं, मग पा कॉन्स्टंट कसं काढणार, के डब्ल्यू सॉरी के इज इक्वल टू बोला काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन, OH मायनस कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ किती आहे H2O चे 2. कसं आहे हे लिक्विड, हे कसं आहे, हे कसं आहे, काय डाऊट, H2O कसं आहे हे, याच्यात काही डाऊट इथपर्यंत समजलंय का, हेच लिहितोय व्यवस्थित लिहितोय फक्त अजून. H2O कसं आहे हे लिक्विड, 2 आहेत खाली, 2 वॉटरचे मॉलिक्युल आहेत म्हणून रेस टू 2 केलंय. इथपर्यंत काय डाऊट, आता पहा, थांबा 1 मिनिट. आता पहा H2O कोणत्या स्टेट मध्ये आहे तुमचं, लिक्विड स्टेट मध्ये. आता लिक्विड जी स्टेट आहे ती तुमची बदलणार, लिक्विडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं ते कॉन्स्टंट राहील. काय राहील कॉन्सन्ट्रेशन लिक्विडचं, लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार, ते बदलणार, ते सेम जसं होतं सुरुवातीला जेवढं लिक्विड होतं तेवढंच काय असणार आहे शेवटी. ओके पहा, ॲज H2O लिक्विड कॉन्सन्ट्रेशन इज कॉन्स्टंट, याचं कॉन्सन्ट्रेशन कसं झालं तुमचं, कसं झालं तुमचं कॉन्स्टंट. ओके देअरफॉर मी त्याला कसं रिप्रेझेंट करतो पहा, H2O लिक्विड इज इक्वल टू के डॅश, काय झालं ते कॉन्स्टंट तुमचं के डॅश, काय झालं ते तुमचं. इथपर्यंत काही डाऊट, जाऊ का पुढे, हे काय तुमचं कॉन्स्टंट, त्याच्याऐवजी काय व्हॅल्यू टाकली मी, आता पहा फॉर्म्युला काय होता, के इज इक्वल टू H3O प्लस इंटू OH मायनस अपॉन H2O, कसं लिक्विड स्टेट मध्ये, कसं बोला, ह्याच्याऐवजी काय टाकू शकतो मी, के डॅश, काय टाकू शकतो H3O प्लस OH मायनस अपॉन के डॅश. सर हा सुद्धा कॉन्स्टंट, हा सुद्धा कॉन्स्टंट, सगळे कॉन्स्टंट एका बाजूला घेतो, हा इथे डिवाइड इकडे आला तर के इंटू के डॅश इज इक्वल टू काय राहिलं H3O प्लस इंटू, इथपर्यंत काही डाऊट, देअरफॉर KW इज इक्वल टू H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन OH मायनस कॉन्सन्ट्रेशन, काय डाऊट, where KW is equal to K into K dash, which is equal to ionization constant कोणासाठी, for water, ionization constant for water, कोणासाठी ionization constant तुमचा वॉटर साठी. समजलंय का, इथपर्यंत काही डाऊट, नीट व्यवस्थित पाहून घ्या, काही पुन्हा सांगायचंय विचारा पटकन. नेक्स्ट, इथपर्यंत कळलंय. आता पहा, ऍट 25 डिग्री सेल्सिअस, किती म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस टेम्परेचर असेल त्यावेळेला KW ची व्हॅल्यू असते 1.0 इंटू 10⁻⁻14, किती असते 1.0 1 इंटू 10⁻⁻, पुढे ऑटो आयोनायझेशन ऑफ, पहा आयोनायझेशन ऑफ वॉटर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, असं दाखवलं जातं हे, ठीक आहे. KW इक्वल टू काय आलं H3O प्लस इंटू OH मायनस, हे कसं आलं कळलंय, मागेच आपला हा फॉर्म्युला आलेला आहे. 25 डिग्री सेल्सिअसला KW ची व्हॅल्यू किती असते 1 इंटू 10⁻⁻14, बरोबर. इथपर्यंत कळलंय का. आता पहा, जर तुमचं सोल्युशन न्यूट्रल असेल, काय असेल सोल्युशन तुमचं, जर फॉर न्यूट्रल सोल्युशन, फॉर न्यूट्रल सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, सेम असतं, इक्वल असतं, याच्यात काय डाऊट. न्यूट्रल आहे, जेवढे तुमचे पॉझिटिव्ह आयन्स असतील तेवढेच काय असणार तुमचे
निगेटिव्ह आयन, म्हणून पीएच किती येतो 7 येतो. पीएच किती येतो, ठीक आहे. जेवढे H3O+ असतात तेवढेच काय असतात. आता पहा KW ची व्हॅल्यू काय, फॉर्म्युला काय KW चा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH. याच्यात काय डाऊट. जर न्यूट्रल असेल 25 डिग्री सेल्सिअस, सोल्युशन कसं आहे, न्यूट्रल आहे आणि 25 डिग्री सेल्सिअसला KW ची व्हॅल्यू किती असते, 10⁻⁻40 इज इक्वल टू, बोला याचं काय लिहू शकतो मी, H3O+ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, लिहू का H3O+, चालेल का, दोघं सारखे आहेत ना, म्हणून दोघांच्या ऐवजी या गाजलाच लिहिलं, कळतंय. आता पहा हा चालत नाही, ह्याला मल्टिप्लाय करा स्क्वेअर रूट, समजतंय का, इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत काही डाऊट. आता पहा सेम ॲट 25 डिग्री सेल्सिअस, ॲट 25 डिग्री सेल्सिअस फॉर न्यूट्रल सोल्युशन, फॉर न्यूट्रल सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज इक्वल टू काय, असं कॉन्सन्ट्रेशन ऑफ, इथंच लिहू का वरती लिहितो पहा, फॉर न्यूट्रल सोल्युशन ॲट 25 डिग्री सेल्सिअस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज इक्वल टू काय, असं कॉन्सन्ट्रेशन ऑफ इज इक्वल टू किती असतं हे, 1 × 10⁻⁻7 -7 किती असतं, -7 किती असतं, हे किती असतं, बरोबर का. आता पहा KW इज इक्वल टू, बोला H3O+ किती असतं, 1 × 10⁻⁻, बोला इंटू OH- किती असतं, मायनस KW इज इक्वल टू किती आलं, 1 × 10⁻⁻7 -14 किती आलं. झालं का हे प्रूफ, झालं की हे प्रूफ, समजलंय का नक्की. फॉर एव्हरी ॲक्वेस सोल्युशन, फॉर न्यूट्रल सोल्युशन H+ कॉन्सन्ट्रेशन कशाचे इक्वल असतं, आणि त्यांची व्हॅल्यू किती असते, 1 × 10⁻². तर माग तुम्ही H3O+ लिहून दिले, चालेल ना, ते H3O+ ला किंवा H+ ला दोन्हीही सेम असतात, बरोबर. इथे लिहून देतो तुम्हाला, H3O+ इज इक्वल टू म्हणजेच काय, H+ लिहायचा, फक्त काय अर्थ सेम आहे, फक्त लिहायची पद्धत वेगवेगळी आहे, काय वेगळी, फक्त लिहायची पद्धत वेगळी आहे, मात्र या दोघांचा अर्थ काय होतो, पॉझिटिव्ह आयन्स. समजतंय का, सेम अर्थ आहे. इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत कळाले, जाऊ का पुढे, जाऊ का पुढे. आता पहा जर सोल्युशन कसं असेल, ऍसिडिक, जर ऍसिडिक सोल्युशन त्याच्यामध्ये काय असतात, H+ चे आयन्स जास्त असतात, OH- चे कमी असतात. कोणाचे जास्त असतात, H+, कमी कोणाचे असतात. जर बेसिक सोल्युशन असेल तर जास्त कोण असतो, हायड्रॉक्साइड आयन जास्त असतो आणि H+ आयन तुमचा कमी असतो. समजलंय का, हे मात्र विसरायचं नाही, हे मात्र विसरायचं नाही. काही डाऊट, इथपर्यंत समजलेलं आहे का, बोला. न्यूट्रल साठी H+ जेवढे असतात तेवढेच काय असतात, OH-. ऍसिडिक साठी कोण जास्त असतं, H+, आणि बेसिक साठी कोण जास्त असतं, OH. काही डाऊट, हे समजलंय का, न पाहता लिहिता येईल का, बघून घ्या, पाहून घ्या. झालंय, नक्की येईल पाहता, न पाहता लिहिता येईल, ठीक आहे. नेक्स्ट पहा पुढे काय आपल्याकडे, अरे थांबा, ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर जे माग लिहिले ना, फक्त त्यांनी त्याचं इथं डेफिनेशन दिलं, हे आधी यायला लागत होतं पण नंतर आले, ठीक आहे, काय हरकत नाही. पहा, द प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन और हायड्रोजन आयन अँड हायड्रॉक्सिल आयन, म्हणजेच काय पहा, KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-, याची डेफिनेशन आहे फक्त. ओके, ऍट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, म्हणजेच काय असतो तुमचा KW. In pure water H3O+ ion concentration is always equal to concentration of OH-. दोघे कसे असतात, इक्वल, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर. सर हे कुठून आणलं, हे बघ इथं आणलं आपण सगळं, आलं का, आलं का, 1 × 10⁻⁻. समजलंय का, इथपर्यंत काय डाऊट. पुढं काय आपल्याकडे आता, pH आणि pH.
दोन डेफिनेशन असतात आपल्याकडे, एक पीएच असते, एक असतं पीएच. पीएच चे डेफिनेशन त्यांनी ऑलरेडी देऊन दिलेले आहे. काय पीएच? पीएच ऑफ अ सोल्युशन इज काय? द नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10. हा, नेगेटिव्ह कशाची डेफिनेशन ही? पीएच. पीएच इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. समजलंय? H प्लस प्लस काय लिहू शकतो मी? H3O प्लस लिहू का? किंवा pH इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. हे असेल किंवा हे असेल, दोघांचा अर्थ सेम आहे. काही डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? जाऊ का पुढे? आता पहा, पीओएच करायचं आपल्याला. आता पीओएच ऑफ अ सोल्युशन वरती लिहिलंय तसंच लिहितो. पीओएच ऑफ अ सोल्युशन बोला इज डिफाइन एज इज द काय त्या ठिकाणी नेगेटिव्ह बोला नेगेटिव्ह logarithm to the base 10 बोला of concentration. negative logarithm to the base 10 of concentration बोला concentration of OH minus ions in solution in मोल पर काय डाऊट? पीएच असेल तर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? H3O प्लस. आणि पीओएच असेल तर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? म्हणजे पीओएच इक्वल टू काय येणार? नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ. दोन्हीही डेफिनेशन समजल्यात का? हे काय झालं तुमचं? पीओएच. हा काय झाला तुमचा? पीएच. समजलंय का? काही डाऊट इथपर्यंत? पीएच पीओएच दोन्ही पण डेफिनेशन बोर्डवर आहेत. काही डाऊट? व्यवस्थित मन भरून पाहून घ्या आणि दोन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. जाऊ पुढे? झाले? ठीक आहे. नेक्स्ट पाहता काय आपल्याकडे रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड दोघांमध्ये काय संबंध आहे हे आपल्याला काढायचं. पीएच इक्वल टू काय फॉर्म्युला? बोला पीएच म्हणजे काय तुमचा? इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. काय डाऊट? बरोबर का? आणि पीओएच काय तुमचा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ. इथपर्यंत काय डाऊट? फॉर्म्युले कुठून आलेत कळलंय का? नक्की? जाऊ का पुढे? आता पहा, एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, कोणता? KW चा. कोणता फॉर्म्युला होता आपल्याकडे? KW. काय फॉर्म्युला आहे KW चा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ. याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? KW ची व्हॅल्यू किती असते? ऍट 25 डिग्री सेल्सिअस. बोला KW इक्वल टू 1.0 इंटू 10⁻⁻. बरोबर का? 1.0 इंटू 10⁻⁻14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. कसं लिहिलंय कळलंय का? KW ची ऐवजी व्हॅल्यू पुट केली, यांनी 1 नी मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ. काय डाऊट? नक्की का? समजलंय का? जाऊ का पुढे?
जाऊ का पुढे? पहा 10⁻⁻14 is equal to concentration of H3O plus concentration of taking negative log to the base 10 on both side. Taking negative log to the base 10 on both side. जर नेगेटिव्ह लॉगनी या सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं पहा. 14 इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 10 टू द पॉवर मायनस 14. त्याचा आन्सर किती येतं? 14. नको सर, नीट लिहा, चालतंय. पहा कशाने मल्टिप्लाय केले? 10⁻⁻14 इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H3O प्लस. आलं का? प्लस लॉग घेतला म्हणून प्लस झाली, तर मल्टिप्लाय होतं, ते काय झालं आता? प्लस झालं. मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस. याच्यात काय डाऊट? कळलंय का? नक्की का? जाऊ का पुढे? अहो जाऊ का पुढे? याचा आन्सर किती येतं? 14. किती येतं आन्सर याचं? 14. 14 इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H3O प्लस प्लस नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस. काय डाऊट? काय डाऊट? आता पहा 14 इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H3O प्लस. हा कशाचा फॉर्म्युला आहे? पीएच चा. प्लस नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस कोणाचा आहे? म्हणजे दोघांमध्ये रिलेशन काय? दोघांची जर सम केली तर किती येते? 14. किती येते? लिहू का? देअरफॉर काय लिहिणार मी? पीएच प्लस POH इज इक्वल टू 14. पीएच प्लस POH इज इक्वल टू. कसं आलंय? कळलंय का? कसं आलंय? समजलंय का? नक्की परत सांगायचं आहे का? अहो परत सांगायची गरज आहे का? मला नाही वाटत काय गरज आहे. पीएच प्लस POH किती येतं? 14 येतं. तरी पण पाहून घ्या, सांगायचं असेल तर सांगतो. OH मायनस. इथून पहा. नेक्स्ट आता पहा, ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन. समजा सोल्युशन तुमचं न्यूट्रल आहे. काय सोल्युशन तुमचं? त्याचा पीएच किती येईल हे आपल्याला काढायचं. सोल्युशन जर न्यूट्रल असेल तर पीएच किती आहे? आता पाहिजे पहा. फॉर न्यूट्रल सोल्युशन, फॉर कोणासाठी? फॉर न्यूट्रल सोल्युशन. कोणासाठी? फॉर न्यूट्रल सोल्युशन. H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन कशाची इक्वल असतं? OH मायनस कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू 1 × 10⁻⁻7. बरोबर का? म्हणजे पहा H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1 × 10⁻⁻7. चालेल का? हे आणि हे इक्वल केलं. हे पण इक्वलच आहे, पण मला दोनच लागत होते, मी दोन घेतले. दोन्ही साईडला लॉग घेतलं. काय केलं? दोन्ही साईडला नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 घेतलं. काय घेतलं? दोन्ही साईडला नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू किती येणार इथे? 7. किती येणार इथे? 7 येणार. किती येणार? 7 येणार. बरोबर. हे कशाचा फॉर्म्युला आहे? हा नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H3O प्लस कशाचा फॉर्म्युला आहे? म्हणजे जर सोल्युशन न्यूट्रल असेल तर पीएच किती येतो? न्यूट्रल सोल्युशन असेल तर पीएच किती येतो? फॉर न्यूट्रल सोल्युशन, फॉर न्यूट्रल सोल्युशन बोला पीएच किती येतो तुमचा? पीएच किती येतो? काही डाऊट? कसं आलंय? कळलंय का? पाहून घ्या, विचारा. काय विचारायचं असेल तर विचारा. झाले? जाऊ पुढे. नेक्स्ट कोणासाठी? आता फॉर ऍसिडिक सोल्युशन. कोणासाठी पाहिजे आपल्याला? फॉर. आता आपण मागेच पाहिलं, जर फॉर ऍसिडिक सोल्युशन असेल, कसं असेल सोल्युशन तुमचं? जर तर ऍसिडिक सोल्युशन साठी
कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H मायनस. बरोबर का? दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज ग्रेटर दॅन 1 × 10⁻⁻⁷. बरोबर का? याचं किती असतं? 1 × 10⁻⁻. बरोबर? नक्की. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, नेगेटिव्ह लॉग ऑन बोथ साइड. काय केलं दोन्हीकडे? नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस ग्रेटर दॅन, आय तसंच ठेवलं, ठीक आहे, ग्रेटर दॅन नेगेटिव्ह 10⁻⁻⁷. काय डाऊट? समजलंय का? इथं काय असते न्यूट्रलला, पण जर ऍसिडिक झालं तर याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? वाढतं ह्याच्यापेक्षा. न्यूट्रलला ह्याचं किती असतं? एवढं. याचं वाढते, म्हणजे जे वाढले ते काय असणार ह्याच्यापेक्षा जास्त, म्हणून ते जास्त लिहिलंय. समजलंय का? कळलंय? ऍसिड मध्ये काय जास्त असतात? H3O प्लस, आणि बेस मध्ये काय जास्त असतात? OH मायनस. ऍसिड मध्ये कमी काय असतात? OH मायनस. आणि बेस मध्ये कमी काय असतात? समजते? नक्की नीट ऐकायचं, नीट लक्षात ठेवायचं हे वाक्य. इथपर्यंत काय डाऊट? हा फॉर्म्युला कशाचा आहे? देअरफॉर pH, पहा, ज्यावेळेस तुम्ही ही लॉगची व्हॅल्यू काढाल, हे साइन तुमचं रिव्हर्स होणार. काय होणार? साइन तुमचं, म्हणजे हे जर रिव्हर्स झालं तर असं होईल. बरोबर का? pH लेस दॅन, आणि याची व्हॅल्यू किती? आलं का? देअरफॉर फॉर ऍसिडिक सोल्युशन, जर सोल्युशन कसं असेल तुमचं? ऍसिडिक सोल्युशन असेल तर ऍसिडिक सोल्युशन साठी pH ची व्हॅल्यू किती येते? लेस दॅन 7. pH ची व्हॅल्यू किती येते? किती येते pH ची व्हॅल्यू? लेस दॅन 7 येतो pH. याच्यात काही डाऊट? याच्यात काही डाऊट? समजलं का? पाहून घ्या. जाऊ का पुढे? जाऊ का पुढे? नेक्स्ट कोणासाठी? आता बेसिक सोल्युशन. कोणासाठी आपल्याकडे आता? फॉर बेसिक सोल्युशन कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं? हा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, याच्यात काय डाऊट? तेच लिहिलंय, OH मायनस जास्त असतं कोणापेक्षा? मगाशी वाक्य वापरलं होतं तेच इथं लिहिलंय. याच्यात काही डाऊट? याचं किती असतं न्यूट्रलला? थांबा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज लेस दॅन 1 × 10⁻⁻. काय डाऊट? मगाशी जी व्हॅल्यू टाकली होती 30. आता काय करणार? टेकिंग नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑन नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला घेतोय. बरोबर? इथं काय येणार? नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H3O प्लस, काय हे? लेस दॅन नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 1 × 10⁻⁻⁷. बोला, काही डाऊट? बरोबर. हा कशाचा फॉर्म्युला आहे? कशाचा फॉर्म्युला आहे? तुम्हाला सांगितलं, जर लॉग घेतलं तर साइन काय होतं? रिव्हर्स होतं. साइन काय होतं? आणि ही ह्याची व्हॅल्यू किती येणार? म्हणजे जर सोल्युशन कसं झालं तुमचं? बेसिक. देअरफॉर फॉर बेसिक सोल्युशन, कोणासाठी? फॉर, जर बेसिक सोल्युशन असेल तर तुमचा pH किती येतो? ग्रेटर दॅन 7. pH किती येतो? सर डायरेक्टली साइन चेंज. अरे लॉगचा नियम आहे. ठीक आहे, साइन काय होतं तुमचं? रिव्हर्स होतं. इथपर्यंत काय डाऊट? कोणासाठी आलं हे? कोणासाठी आलं हे? सर्वात पहिल्यांदा कोणासाठी पाहिलं आपण? न्यूट्रल. न्यूट्रल साठी pH किती येतो? 7. कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं? इक्वल असतं, 1 × 10⁻⁻⁷. म्हणून pH कितीच्या इक्वल आला? 7 च्या इक्वल. pH कितीच्या इक्वल आला? 7. ऍसिड साठी काय होतं? H प्लस वाढतात, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा जास्त होतं. जास्त झालं, साइन तुमचं रिव्हर्स झालं, pH तुमचा 7 पेक्षा कमी आला. pH तुमचा 7 पेक्षा कमी आला. कळलंय? नेक्स्ट सोल्युशन कसं होतं तुमचं? बेसिक.
बेसिक मध्ये कोण जास्त असतात? OH मायनस जास्त असतात, बरोबर का? आणि H3O प्लस काय असतात याच्यापेक्षा कमी असतात. निगेटिव्ह लॉग घेतलं, साइन रिव्हर्स झालं, पीएच काय आलं तुमचं ग्रेटर दॅन 7. पीएच काय आलं तुमचं ग्रेटर दॅन. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत समजलंय का? या तीनही गोष्टी तुम्हाला न पाहता लिहिता येतील? नक्की येतील? ठीक आहे, चालतंय. इथपर्यंत आज काय करायचंय? व्यवस्थित वाचून यायचे उद्यात आणि लिहून आणायचे. बाकीचं आपण उद्या पाहूया. बाकीचं आपण ठीक आहे, चालतंय. थँक्यू.